उन्हाळ्यामध्ये आवर्जून प्यायला हवं असं हे दह्याचं सरबत फक्त 2 मिनिटांमध्ये तयार होते। हे सरबत ना मस्त आंबट, गोड, तिखट, चटपटीत असं आहे। लहान मुलांना तर आवडणारच आहे आणि त्यांनी उन्हाळ्यामध्ये हे दह्याचं सरबत प्यायलाच हवं। फक्त मोजक्या साहित्यामध्ये बनवलं जातं आणि खूप जास्त पौष्टिक, हेल्दी असं हे सरबत आहे। त्याच प्रकारचं सरबत पिऊन जर कंटाळा आला असेल ना, असं हे दह्याचं सरबत घरी नक्की बनवून बघा। एकदा बनवलं ना तर याच पद्धतीने तुम्ही दह्याचं सरबत बनवत राहणार। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला दही लागणार आहे। तर इथे मी अंदाजे 150 ते 200 ग्रॅम एवढं दही घेतलेलं आहे। तुम्ही किती व्यक्तींसाठी हे सरबत बनवणार आहात किंवा किती ग्लास सरबत बनवणार आहात त्यानुसार दह्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते। तर इथे घेतलेल्या दह्यामध्ये जवळपास आपलं 3 ग्लास एवढं सरबत बनवून तयार झालेलं आहे। त्यानुसार तुम्ही दही कमी जास्त करून घेऊ शकता। तर दही आपल्याला रवीने किंवा विस्करच्या मदतीने छान घुसळवून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये मी 3 बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत। नंतर पाव छोटा चमचा यामध्ये काळं मीठ आणि पाव छोटा चमचा यामध्ये मी साधं मीठ टाकलेलं आहे। तर या दोन्हीचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। या तिन्ही साहित्याला दह्यामध्ये छान एकत्र करून घेऊ आणि थोड्या वेळाला बाजूला ठेवून देऊ। नंतर इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये मी 2 चमचे एवढी साखर टाकलेली आहे। तुम्हाला सरबत किती गोड हवं ना त्यानुसार साखरेचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता। आता इथे ही साखरची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे, म्हणजे पिठी साखर बनवून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर आधीच बनवलेली असेल तर बनवायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट पिठी साखरसुद्धा वापरू शकता। नंतर या पिठी साखरमध्ये मी पाव छोटा चमचा एवढं भाजलेलं जिरं टाकलेलं आहे। हे जिरं ना आधीच टाकायचं, म्हणजे पिठी साखर बरोबर याची सुद्धा छान पावडर होते, पण मी टाकायला विसरले त्यामुळे आता टाकून घेतलेलं आहे। सरबत छान रिफ्रेशिंग व्हावं, शरीराला थंडावा द्यावा यासाठी यामध्ये मी थोडीशी पुदिन्याची पानं टाकलेली आहे आणि रंग छान येण्यासाठी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। नंतर एक छोटासा अद्रकचा तुकडा टाकायचा आणि सरबत किती तिखट हवं ना त्यानुसार हिरवी मिरची टाकायची। इथे मी एक छोटी हिरवी मिरची तोडून टाकलेली आहे। नंतर अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे। तर इथे आपलं हे लिक्विड किंवा पेस्ट तयार झालेली आहे। साखरेचं सुद्धा पाणी होतं त्यामुळे पाणी थोडंसं कमी वापरायचं। तर इथे ही पेस्ट दह्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि तेच मिक्सरचं भांडं विसळून यामध्ये मी परत पाणी टाकून घेतलेलं आहे। आता परत एकदा सर्व साहित्य दह्याबरोबर छान एकत्र करून घ्यायचं। आता इथे हे सरबत ना मला थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी परत यामध्ये माठातलं थंड पाणी वापरलेलं आहे। सरबत तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवं ना त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण इथे कमी जास्त करून घेऊ शकता। तर इथे मी माठातल्या थंड पाण्याचा वापर केलेला आहे, तुम्ही फ्रीजमधलं थंड पाणीसुद्धा वापरू शकता। तर असं हे खूप जास्त पातळ नाही तर खूप जास्त घट्टसुद्धा नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं असं हे सरबत मी तयार करून घेतलेलं आहे। जोपर्यंत या सरबतावरती असे बबल्स किंवा बुडबुडे येत नाही तोपर्यंत याला छान रवीने ढवळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपलं सरबत तयार झालेलं आहे। आता आपण याला सर्व करू। तर त्यासाठी मी ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत। तुम्हाला जेवढं हे सरबत थंड हवं ना त्यानुसार यामध्ये बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे आणि या ग्लासमध्ये हे दह्याचं सरबत टाकायचं। वरून पुदिन्याने थोडंसं याला गार्निश करून घेऊ आणि पिण्यासाठी यामध्ये मी स्ट्रॉसुद्धा ठेवलेला आहे। तर अशा पद्धतीने दह्याचं सरबत पिण्यासाठी तयार झालेलं आहे। तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि या उन्हाळ्यामध्ये घरी नक्की बनवून बघा। आणि जरा देखील आवडलं असेल ना व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईबसुद्धा करून टाका।